नमस्कार, सातारा आवाजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी आता आहे शाहूपुरीमध्ये. माझ्या आहे सातारा नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख. शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये अतिक्रमणाच्या धडक कारवाई सुरू आहे. समर्थ मंदिर परिसर जो पूर्णपणे मोकळा झाला होता, मोकळा श्वास घेतला होता. या अनुषंगाने सातारकरांमध्ये प्रश्न उपस्थित झाला होता की शाहूपुरीचं कधी होणार. आज सातारामध्ये नगर परिषदेच्या वतीनं शाहूपुरीत कारवाई अशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे. नमस्कार सर, काय सांगा. नमस्कार, मी प्रशांत शिवाजीराव निकम, सातारा नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभाग म्हणून मी काम करतो आहे. ह्या शाहूपुरी चौकातील मुळात तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण शाखेचा एक अर्ज आहे की वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचं प्रमाण इथं जास्त वाढत आहे, वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळं मेन चौकाच्या दोन्ही बाजूला म्हणजे पश्चिम बाजूचे आणि पूर्व बाजूचे तसेच उत्तर बाजूचे यांना आपण महाराष्ट्र नगर परिषदा नगर रचना विभागाच्या 1966चे कलम 52-53 नुसार नोटिसा बजावलेल्या आहेत. नोटिसांची मुदत देखील संपलेली आहे. त्या नोटिसीमध्ये त्यांनी केलेले विनापरवाना बांधकामे, विनापरवाना शेड्स हे स्वतःहून काढून घेण्याबाबत सूचित केले होते. परंतु त्याची मुदत संपून देखील त्यांनी स्वतःहून काढून घेतले नसल्यामुळे नगर परिषदेच्या अतिक्रमण व नगररचना विभाग मान्य मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि अधिकारात त्यांच्या ही कारवाई सकाळी सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे जे पूर्व बाजूचे एक 5-6 मिळकतधारक आहेत, खोकीधारक आहेत, शेडधारक आहेत, यांनी न्यायप्रविष्ट बाब केल्याने यांनी 52-53च्या नोटिसीला न्यायालयात दावा दाखल करून 21 तारखेपर्यंत कारवाई न करण्याबाबत सूचित केलेलं आहे. 21 तारखेनंतर दाव्याच्या निकालानंतर त्यांचे देखील ते अनधिकृत पत्र्याचे शेड असतील किंवा खोके असतील हे हटवण्याची कारवाई नगर परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. प्रशांत सर, एकूण या आत्ता शाहूपुरी मेन चौकामध्ये किती कारवाया झालेल्या आहेत? आत्ता ह्या 6 सोडून आत्तापर्यंत जवळजवळ एक 10 तरी रस्ता रुंदीकरणात येत असलेल्या अनधिकृत खोकीधारक, शेडधारक ज्यांनी पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केले ते यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे. तसेच उर्वरित जे माझ्या पाठीमागच्या बाजूला उत्तर बाजूचे जे पक्क्या स्वरूपाचे शेड्स आहेत ह्यांच्यावर देखील त्यांना सूचना देऊन स्वतः हे रिकामं करून घेऊन काढण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांचं सहकार्य आम्हाला चालू आहे. प्रशांत सर, नेमका हा जो आत्ता तुम्ही इकडचा भाग सांगितला तो नेमका विषय काय होता? म्हणजे हे सोसायटींचा आहे. त्यांचं म्हणणं येतं आहे की जिल्हा परिषदेच्या सोसायटीची ओपन पेस आहे. ओपन पेस आहे तर ती ओपन पेस म्हणूनच राहिली पाहिजे. आणि आता नगरपालिकेच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण भाग आल्यामुळे ही सातारा नगरपालिकेच्या मालकीची ती ओपन पेस झालेली आहे. तिथं विकसित कामं करून इतर डेव्हलपमेंट केली जाईल. पण आत्ता त्यांनी जे ओपन पेसमध्ये व्यावसायिकदृष्ट्या दुकानं केलेली आहेत त्यांची त्या काढण्याबाबत आपली कारवाई चालू आहे. म्हणजे ती सुद्धा आता कारवाई पूर्णपणे आजच्या दिवसभरामध्ये होणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये जेवढी होईल तेवढी होईल. अन्यथा उद्या परत सकाळी आमचा हा मोठा ड्राईव्ह इथंच आहे. तुम्हाला इथं कारवाई होत असताना काही कोणाचा अडथळा किंवा स्थानिकांचा काही विरोध असं काही तुम्हाला झालं का? नाही, काय झालं, सातारा नगर परिषदेमार्फत पोलीस बंदोबस्त तर हा मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला होता. सूचना दिलेल्या आहेत. ज्यांच्या अडचणी होत्या तिथं मुख्याधिकारी स्वतः इथं उपस्थित होते. ते उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन 2 तासाच्या मुदतीत तुम्ही स्वतःचं साहित्य काढून घ्या, अन्यथा नगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. अद्याप तरी अजून अडथळा निर्माण झालेला नाही आहे. सातारा शहरात ज्यावेळेस अतिक्रमणाच्या कारवाया होतात त्यावेळेस कायमच तुम्हाला टार्गेट केलं जातं. सर्वांच्या रोषाला तुम्हाला धनी व्हावं लागतं. तुम्ही खरं तर प्रशासनाचं काम करताय. तुम्ही उद्विग्न होता का? काय वाटतं नेमकं तुम्हाला? तुम्ही तर प्रशासनाचं काम करत असता. दादूसाहेब, कसं आहे, माझी नियुक्तीच अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून आहे. आणि अतिक्रमण विभाग हा असा आहे की तिथं कायम तक्रारीचंच स्वरूप आहे. भले रस्त्यावर विक्रेते बसू किंवा अनधिकृत बांधकाम केलेले असो, अनधिकृत शेड उभारलेले असो, ज्यामुळं मला नगरपालिकेने जे विश्वासाने नेमून दिलेलं काम आहे तो करण्याचं माझी जबाबदारी आहे. त्या पद्धतीने मी करत आहे.
हे होते प्रशांत निकम यांच्याशी आपण संवाद साधला. सातारा शाहूपुरी परिसरामध्ये आपण आत्ता होतो. या ठिकाणी अतिक्रमणाची जी कारवाई झाली आहे त्याची इत्थंभूत माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि सातारावर्षी संवाद साधलेला आहे. आपण त्यांचं मनापासून आभार मानूया. धन्यवाद सर.